तर 9 तारखेपर्यंत पुढची बातमी बघूयात। अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताची चौकशी ही लवकरात लवकर केली जाईल। अपघात स्थळावरून आता नमुने घेण्याचं काम सुद्धा पूर्ण झालंय आणि मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनएची चाचणी सुद्धा सुरू झाली आहे। 223 जणांचे डीएनएचे नमुने आतापर्यंत घेण्यात आले आणि यापैकी 11 मृतदेहांचे डीएनए मॅच झाल्याची माहिती समोर येते आहे। अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाच्या अपघाताच्या नंतर एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस यांनी 171 हा विमान क्रमांक वापरणं बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गुरुवारी अपघात झालेल्या बोईंग 7878 या ड्रीम लायनर विमानाचा क्रमांक AI 171 असा होता आणि येत्या मंगळवारपासून अहमदाबाद लंडन गॅटविक मार्गावरील विमानाचा क्रमांक AI 171 च्या ऐवजी AI 159 असा असणार आहे आणि यानुसार तिकीट बुकिंग प्रणालीमध्ये शुक्रवारपासून बदल करण्यात आलेले आहेत। एअर इंडियाकडून अहमदाबादमधल्या विमान दुर्घटनेमधल्या मृतांच्या नातेवाईकांना अतिरिक्त 25 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली। अहमदाबाद इथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेच्या नंतर टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने शनिवारी मोठी घोषणा केली आहे। कंपनी विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या कुटुंबियांना आणि एकमेव बचावलेल्या व्यक्तीला अतिरिक्त 25 लाख रुपयांची भरपाई देणार आहे। टाटा सन्सने यापूर्वी प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे आणि या व्यतिरिक्त ही अधिकची रक्कमही दिली जाणार आहे। एक मोठी बातमी, मनपामधल्या प्रशासकांच्या काळामध्ये कमिशन